वाट लावली एक गोष्टीची, हेच माझ्या हाताने आलाय. जे रामदादांचे नजरेतून चुकतात ना ते मला भेटतात. गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. सो मंडळी, आता मी चालू आहे पेंडला. खूप दिवसांनी आता परत ब्लॉग चालू केला कारण की 2 दिवस थोडा घरात प्रॉब्लेम होता त्यासाठी. तर आता मी परत एकदा चालू आहे पेंडला आणि मम्मी करणं घेते पैसे. मी मम्मीला बोलते घ्यायची, मम्मीला हौश आहे ते घेतले. आता मम्मीच्या बटवा काढलाय मम्मीने, बटवा आजीबाईचा. गाईज आता आपण फायनली पेनमध्ये आहोत आणि आता आपण जाणार आहोत पुढे मध्ये काय बाजारात जाणार आहे. मला ॲक्च्युली कॅब घ्यायची आहे, कॅब. सो मी बाजारात चाललो आहे. भाई दररोज काही ना काही पेनमध्ये होत असतं आहे भाई, डेंजर काम आहे इथं पेनचा. आणि आता आपण चाललो बाजारात फक्त कॅब घेण्यासाठी. तुम्हाला ना मी सर्व लेडीज लोकांना एक सल्ला देतो की आता वटपौर्णिमा जवळ आले तर तुम्ही जास्त महागातली साडी आणि जाम सोनाबिना घालून जाऊ नका, नाही तर मग दुसऱ्या बायका काय बोलतील माहिती आहे का, देवा पुढची जन्मी मला हिचाच नवरा भेटतो. तर त्याच्यामुळं हलकी साडी घालून जा, कमी दागिना घालून जा आणि हवा करा. सो आपण आता पोचलो आहे कॅबच्या दुकानामध्ये आणि आपण कॅब बघतोय. तर ती कॅब दाखव ना, ती ब्ल्यूवाली. ती ब्ल्यूवाली वरची, सर्वात वरची आहे ती मधली. हां. सो ती आपण आता कॅब बघूया कशी वाटते घालून आपल्याला. मंडळी, आता मी ही घेतलेली आहे कॅब. कशी वाटते तुम्ही मला जरूर सांगा. आणि मी कधी घालत तर नाही, पहिल्यांदा घेतली आहे अशी, कारण की घरी माझी तर आहेत कॅब 3-4 आहेत, पण मी त्या नाही आता बरं जरा नवीन घेतो. कशी वाटते जरा कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्कीच. सो कायच आता आपलं कॅब वगैरे घेऊन झालं आहे आणि आता आपण चाललो आहे पुन्हा बाहेर बाजाराच्या. आता ते एकच काम राहिलं आहे आपला. मम्मीने सांगितलं भाई, मम्मीचं काम जर केलं नाही तर 2-4 शिवाय ऐकायला लागतं, त्यापेक्षा तो काम केलेला परवडते. सो आता मी चाललो आहे पिस्ता घ्यायला. पेनला तर जास्त मला तसं काही काम नव्हतं. सकाळी मी फक्त आता 2-3 दिवस घरातच होतो, त्याच्यामुळं राऊंड मारायला फक्त आलो होतो पेनमध्ये. सो गाईज आता आपण आलेलो आहे दुकानात आणि दुकानात आपल्या काका भेटले. काका पिस्ता आहेत का? पिस्ता द्या. सो आता काका पिस्ता फक्त चांगलं आहे, ते जरा खवट नाही लागलं पाहिजे. कुठं दुसरीकडं ते गाईज हे बघा, तो पिस्ता का वरूनच दिसतंय कसा आहे तो, त्याच्यामुळे ते मी ते हे घेत नाही. दुसरीकडे जाऊया आता आपण. हाय करा आता, हाय करा. ओके, आपण आलो गावात आणि गावात आमचं बघा सुरुवातीला कसा आहे तो मस्तपैकी रेबाट. अय्यो येणार नंतर पाऊस पडला ना, पाऊस तिथं पाणी सटते. मग ते कसल्या घाणीतनं आम्हाला जायला लागायचं तर तुम्ही विचार करा. हे बघा, ही नुसती आमच्या गावातली घाण, सगळीकडं घाणच घाण आहे. बघा काय चाललं आहे आमच्या गावात, मलाच पत्ता नाही. हे नुसती घाणच आहे. साफसफाई तर कधी होतं म्हणजे काय, 15 ऑगस्टला होते आणि 26 जानेवारीला होते. फक्त 2 दिवस आमच्या गावात साफसफाई होते बस, बाकी कधीच नाही साफसफाई. काय लक्ष पण देत नाही. बघा रस्ता विस्त बघा आमचं कसं, भर रस्त्यातनं पाणी बिणी वाहते आहे बघा, रस्त्याच्या मधला पाणी वाहतो. बोलायचं पण नाही, काय नाही करायचं, गप राहायचा आणि सहन करायचा बस. हे गाईच आता मी आलो आहे तळ्यावर आमच्या. कशाला माहिती आहे का, घाण टाकायला देवाची. सो आता दुपारची मम्मीने पाठवलं आहे म्हणा. तर आपण तळ्यात ऑलरेडी खूप घाण आहे, तर आपण काही त्याच्यात टाकायची नाही. थोडीशी अशी बुरवायची आणि बघा अशी थोडीशी पाण्यातून काढायची आणि साईडला नेऊन टाकायची, कारण की तळ्यात घाण होते ना, त्याच्यामुळं तळ्यात पाण्यात नाही टाकायची, बाहेर टाकतो आम्ही. आणि मंडळी मम्मी कधी ती साफसफाई इथला वाटायची, मी पण जरासा हात लावला बोलो करत देण्याचा, पिण्याचं पाणीवर असं काम केलं आहे. यो आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही, फक्त काय नाही, फक्त पाणी वाराचा. मम्मी आता पुरी गॅस बेसची दैना केली, आईसे धवले तर योग घे बाई याच्यांवर आईसा पाणी वारतं. मम्मीला पण तेवढी मदत बरं करू देन जराशी, त्यान पाणी लगेच निघतं ना, म्हणून आवऱ्या वाटल्या गारल्या भराला मना पल करू दे, नाही तर माझ्या बोकांडी बसतील. चला बाय बाय, टाटा. नको बाई, मी काढलेले पल आता राहू दे. चला हे गाईस, आता आपण चाललोय तांबडशीतला. कुणालने फोन केला, काहीतरी काम आहे बोललाय, तर तिथे जाणार.
तर बोलो काय काम आहे सांगतो तो ते पण नाही सांगत. आता तिथे गेल्यावरच मला समजलं काय काम आहे तो. फायनली पोचलोय कुणाल संजित आणि चप्पल पण भरली या साईडला बाई. आणि बघू शकता श्रीपाद वल्लभ दिगंबरा इथं आलेला आहे यो. आणि कुणाल नाव चुकला नाही, श्रवण आहे मला माहिती आहे. सो आता आपण चाललो घरात. हे काय दातन घालते चल दात पाजवते. चल चल चिकन मटन काय आहे. आणि समोरची तर मम्मी आले. काय नाश्ता बनवलाय कांदा पोहे. चिवणी का काय ओ माय गुडनेस तुला हाकलं होते पहिले टाटा बोलते. सांगते का आम्ही चिवण्यांचा कालवण आहे ना हा. तर आम्ही खाऊ नाही शकत. आता आमच्या घरात हे झालंय ना त्याच्यामुळं काय मच्छी खायला काय आम्ही केसबीस काढला बघू शकता. काढू दे. तर आता बाईची टीव्ही बघा. बाईने नवीन टीव्ही घेतला. डेंजर काम आहे. आणि आता त्याचं लग्न होणार आहे तर त्यांनी खिडक्या विरक्या सगळा केलाय. बायको येणार तर बायकोसाठी बाई त्यांनी किचन विचन सगळा बनवून ठेवलाय. बघू शकता तुम्ही डेंजर काम आहे. आणि इथं मला कधीच अभ्यास करताना दिसत नाही. ही पोरं आली लपते पाठीमागं. सो गायज इथं आल्यावर 2 फायदे झाले. माझा एक व्हिडिओ पण ही झाली आपली शूट केली. आणि एक माझा प्रॉब्लेम होता इंस्टाग्रामचा तो पण सॉल्व होईल. म्हणजे आम्ही तो केला आता बघू काय होतंय. आणि सगळी पब्लिक बाई व्हिडिओ आपल्या ते लगेच एडिटिंग पण चालू आहे. यस व्हिडिओ एडिटिंग पण लगेच चालू आहे. कुणाला बसला एडिट करायला असं तर कधी करून देत नाही. आज देतात बाई तर जरा बरं वाटतंय. अरे गाय सो आता आपण घरी येऊन पटकन तयारी पण केली. 3ला पोचायचा होता म्हणजे 3ला बोलवलं होतं आणि तर 2:50 झाल्यात. आणि आता अजून घरीच आहे. आणि म्हणजे पोचायला अजून तरी पण 10-15 मिनटं तरी लागतात. नाही तर मी निघलो आहे 2:50ला. सो आपल्याला फक्त 10 मिनटात आणि 10 मिनटात आपल्याला पोचत आहे म्हणजे क्लासमध्ये. कारण की आता ऑलरेडी म्हणजे पोरं बिरं तर जमले असतील आणि आता आपण निघतो. चला काय सो आता आपण पोचलो आहे क्लासच्या इथं. त्याचं नाही बाहेरला उभी यांना पण त्यासाठी बोलला असू शक्यतो. दोन तास आम्हाला रेंटावला आहे. नशीब मी तर बसलो पण तिथं मी तर लांबशीच बघत होतो सगळा. आणि चालू आहे अजून स्टेशनमध्ये कल्टी मारली. म्हणजे सांगला मला जाम काम आहे. मला काम आहे म्हणजे लई बेकार असताना सगळी कामं. मंडळी मला एक गोष्ट आता आठवली. जेव्हा मी कॉलेज लाईफला होतो ना तेव्हा घरांची बोलायची त्यांच्या पोरींच्या मागं गेलास त्यांच्या पोरीच्या नादी लागलास तर टांगऱ्या चोरीन. आता लग्नाला पोरी भेटत नाही तर बोलता आणि एवढा मोठा झाला तुला एक पोर पटवताना आली जाऊन जीव देस का या काय बोलत होतं याला. जेव्हा वय होतं त्या पोरींच्या मागं जाऊन दिला. आता भेटत नाही तर ताया पण बोलतात म्हणजे ताया बोलत ना आया बोलतात. संध्याकाळचा व्ह्यू आपला गावाच्या बाहेरचा. आणि आपण आलो तर सध्या तळ्यावर पुन्हा एकदा हे टाकायला म्हणजे त्याच्यामध्ये कण्या आहेत ना त्या टाकायला आलं आहे. आणि बघा व्ह्यू आजचा कसा एकदम मस्त येतं आमच्या गावाचा. आणि यांची इथं पैज लागले कोण मोठा कोणचं वय जास्त. यो आहे 49चा आणि यो आहे 43चा. त्यांचे एअरबॅग बघा कशा निघल्या. एअरबॅग हे गाईज. तर आता आम्ही चाललो स्कूटी घेऊन. स्वप्नाक आणि मी आहे चाललो आता आम्ही केल्यांचा फणा आणायला. पप्पा एक केल्यांचा फणा तोडून ठेवला आहे त्यालाच फक्त आणायला जायचं आहे. तर आम्ही आता तिकडेच चाललो. सो पप्पा इकडेच कुठेतरी तोडून ठेवला आहे तो फणा. मला काय नक्की एक्झॅक्टली माहिती पण नाही केल्यांची झाडं कुठे आहेत. सो पाठीमागं असतील. इथं केल्यांची झाडं भेटली म्हणा पण फणा कुठे आहे तोडलेला. सो फणा तर मला भेटला नाही अजून. कुठं आहे बाहेरच्या साईडनं जाऊन बघतो. मी शॉर्टकट मारतो. स्वप्न का तिकडून नाही गेला आहे. मी झाडांच्या खालून येते. बघू शकता मी झाडांच्या खालून मला वाकून यायला लागला आहे. आणि केल्यांचा फणा कुठे मला माहीत नाही. हां भेटला बाई भेटला. ओ माय गुडनेस एवढा मोठा केल्यांचा फणा आहे. सो आता न्यायला आलो ना मी. केळीचं झाड ॲक्च्युली तुटलं आहे. हा बघा पूर्ण झाडच तुटलं आहे. त्याच्यामुळे पप्पा काढून ठेवला वाटतं. पप्पा कधी आला आणि तोरला म्हणत नाही पत्ता. बघा एवढा मोठा फणा आहे बाई कसा काय न्यायचा. बघ स्वप्न एका धर मला उचलतं काय बघते. आता आपण बघूया आपण केळ्यांचा फणा आपल्याला उचलतंय का. मला तर वाटत नाही उचलेल कारण की जाम मोठा आहे तो. नाही बघतो ट्राय करतो आता. उचललाय मी फायनली पण तो जाम वजन आहे. मी एकटा तर नेऊ शकत नाही. तर आपल्या स्वप्नाची मदत लागेल. तर मी तर ठेवते आणि आम्ही दोघं पण घेऊन जाऊ तिकडं. गायज आता आम्ही दोघाही उचललाय फणा. बघा कसं उचललाय तो. आणि आता आम्ही दोघं जण घेऊन चाललोय फणा. त्याचा बघा कसा आहे तो. आज मी डोंगरान बिंगरान कुठं आलोय का काय. या झाडाबिरांचे इथं यायला लागलं आहे आम्हाला. आणि फणा तर बघा तुम्ही कसा घेतला आहे आम्ही. आणि आता हिच्यावर टाकू आणि त्याला घेऊन जाऊ. सो आम्ही वाट लावली एक गोष्टीची. हेच माझ्या हातानं आला आहे. आणि आता त्याला बघा त्याला लांडा केला आहे फण्याला.
पण ठीक आहे ना, तुटलं तरी काय नसतं नाही. काय नसते. काय नाही ना, याला फेकून देऊया आपण. इथं घाण नको. स्वप्न का टाकते बिचारा एकटाच. हां असंच टाकायचं आहे आपल्याला. सो आता आम्ही केली. जाईल का? हां पण त्याच्यावर काय दाबतीन काय? दबतीन आणि पाय ठेवला पण नाही भेटायचं म्हणा. मग काय करू? मांडीवर घ्यायचा. नको चिक लागल. चिक काय लागल, ही बाहेर साईड ठेवू आपण. फक्त वजन नाही ना लागायचं. लागल नाही. वजन लागल भाई. स्वप्न का घाबरलाय. आजारी पेशंट. आता हे आपण हां ॲक्च्युली स्वप्न का आजारी आहे, त्याच्या मुलाने ते स्वप्न का आमचा बेकार बॉडी बिल्डरच आहे तो. तर आता आम्ही याला असा ठेवतो, ॲडजस्ट करतो आणि मग जातो वंशी घेऊन. गाईज आहे ना बघा, मी इथं खूप उशीर झाला तर बसलो, एक 10 मिनटं झाली आणि गरम होत होतं. मी म्हटलं भाई गरम का होतंय, गरम का होतंय. मी पंखा तर बरं लावलाय. मी बसलोय बघा या पंख्याच्या खाली आणि पंखा लावलोय तो, हे बघा. आणि जवळ 10-15 मिनटं मला लक्ष नाही, एक मिनिट पंखाच चुकीचा लावलाय. काय बोलायचं मला, काय झालं शब्दात पण नाही. काय बोलू मी आता. सो हे गाईज, आता वाजलं रात्रीचं 10 आणि आम्ही चाललो आता चिंबोर्णा. सोबत आहे भावड्याक आणि अंडाने तर इथनं देवळाची इथनं सुरुवात केली. भावड्याका चॅप्टर बघा लगेच त्यांनी माझ्या हातातनं बॅटरी घेतली दाखवायला. आणि आता आम्ही जाऊ खालती आमच्या या चिंबोऱ्या बघायला. चला तुम्ही दाखवतो. आणि मी आलोय घाण टाकायला. दिवसांची माझी 3री वेळ आहे. मी घाण टाकायलाच मम्मी मला पाठवतो. आज काय झालंय मला काही समजत नाही. 3री वेळ. सो आता आम्ही देवलाची इथनं उतरत नाही तो ह्याही इथं बघायला सुरुवात केली चिंबोऱ्यांची. आम्ही गोऱ्या चिंबोऱ्यांना चाललो, खाऱ्या चिंबोऱ्यांना नाही. सो गोऱ्या चिंबोऱ्या काय भेटतात जवळ बिवल, म्हणून आमची इथनंच सुरुवात झाली बघायची. बघू शकता आया देऊल आहे. आणि गाईज आम्हाला बघा साप दिसलेला आहे. भावरे का आया मार. हे बघा साप दिसलाय आम्हाला. मस्त बसला, यांना दिसत नव्हता. मी दाखवला भावा मस्त. इधर 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 गाईज आता आम्हाला चिंबोर भेटलेलं. मी पकडते, उतरायला पकडता तुम्ही. लवकर लवकर लवकर. आई चावली काला. अरे आता पकडते ना चिंबोरी. बघा हा कसा पकडतो चिंबोऱ्या. हे हाय हाय हाय. यो माझा आवाज इथं आहे कंप्लीट. माझी पायाच्या खाली माझा पाय आहे तिथं. इथं टाक हात. लागली कवटी काहीतरी हाय आता. आई बघ. सोड सोड सोड. यो डेंजर आहे. ही बघ हे? काय. अरे बाबा भावड्या, तू गेलास म्हणून दे अंधे एक मिनिट. जे रामदादांचे नजरेतून चुकतात ना ते मला भेटतात. यस त्याला मी अगोदर सांगितलेला, अरे ऐकत नाही. गाईस हे बघा आम्हाला आता एक भेटलंय एक आताशी. आणि आता आम्ही परत चाललो त्या कांड्यानं चाललो, इकडच्या कांड्या. आम्हाला इकडे एक भेटली ता खूप चालू आहे आम्हाला परत. आणि आता आम्ही परत चाललोय मंडळी. आम्ही तिथं पुढे गेलो, तो साप आला तर इथं आमच्या अंगावरती लाईटीवर रात्रीचे सापा येतात. आम्ही त्या साईडला गेलो, परत या साईडला यायला लागला आम्हाला. नक्की धावशील माझ्यासोबत. धावू चल आता काय. मला पहिले रोड दाखवा. तुम्ही मला रोड दाखवला नाही. आता आम्ही इंशा पालता. कशाला पालायचं तर अरे साप आहे तो. चावत नाही. आया आहे साप मंडळी. आया साप आहे. मग तू अंदर लाईट बंद कर त्यापेक्षा. नको 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 लाईट बंद कर. गेला तो. आणि आता आम्ही आणखी उरी मारून चाललो. गणपती बाप्पा मोरया. बेकार गणपती बाप्पा ये तू. मंडळी आहे बघा आम्हाला इथे एक साप दिसलेला. तो बिलान गेला. तो घाबरला असेल आम्हाला बहुतेक. आणि आता भावड्या का आमचा घेतोय मी. आया टाका आया. डगरी नको टाकू. भावड्याकाला आया चांगला पाय टाकला अशा गावात. आणि आता आम्ही चाललो पुरं. हा खड्ड्यान पाय गेला माझा. अरे पाय घ्या तोल गेला माझा. बेकार आमची चाललंय तिथं मजा. काही दिसत काय नाही म्हणा. आम्ही असंच चाललोय, फक्त अंधाकर बॅटरी आहे. गायच आता आम्हाला अजून एक चिंबोरी भेटली जी भावड्याकडनं अंड्याला भेटले. ही बघा दाखव भावड्या का. ही बघ भाई बेकार बेकार चिंबोरी भेटले. हा आणि आया टाक. जी रामदासच्या नजरेतून चुकते ना ती मला भेटतो. हा आई बघ ही बघा. ही बघा ही आमच्या आधीची भेटलेली होती ती. आणि ही नवीन भेटली जी मोठी याच्यापेक्षा. मस्त आहे काम. आणि आपला युट्यूबर काय अंड्याचं तुझं चॅनलचं नाव. रिफ्लेक्स किंग आतिश. अंड्याचं चॅनल तसं लई मोठं आहे, कारण की त्याचं 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालं. तुम्ही माझं पण लवकरात लवकर करा. आणि आमचा भावड्या का यो अंड्या यो अंडा आणि यो स्वतः मी. तर आजचा ब्लॉग आपला होता इथं एंड. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.